हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा 29/9/2024 आज महाराष्ट्र स्टेटमध्ये जो काय आपला ग्रुप बी होता ना, BMS BHMS BMS कोर्ससाठी, तर त्याचा कॅप राऊंड 2चा जो आहे तो सीट मॅट्रिक्स येणार होता आणि तो महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनं अपडेट केलेला आहे। त्याचबरोबर आपला एक ऑल इंडिया कोटा होता 15%चा CET सेलचा, त्याचा पण कॅप राऊंड 2चा जो आहे तो सीट मॅट्रिक्स येणार होता, तो पण गव्हर्नमेंटनं अपडेट केलेला आहे। तर पहा स्टेट कोट्यामधून तसंच ऑल इंडिया कोट्यामधून टोटल नवीन गव्हर्नमेंट कॉलेज किती आलेले आहेत, त्याचबरोबर BMS चे जे आहेत ते नवीन कॉलेज किती आलेले आहेत, त्याचबरोबर BHMS साठी जे कॉलेज राऊंड 1 मध्ये पार्टिसिपेट करत नव्हते त्यांना राऊंड 2 मध्ये परमिशन भेटलाय का नाही, भेटला असेल तर किती कॉलेजला भेटलाय, त्याची एक सविस्तर माहिती जी आहे ती मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्याचबरोबर कोणत्या कॉलेजमध्ये कॅटेगरीनुसार किती जागा रिकाम्या आहे, कोणत्या कोट्याचा अर्थ काय होतो, त्याचबरोबर टोटल गव्हर्नमेंट BMS मध्ये कॅटेगरीनुसार किती जागा आहेत, टोटल प्रायव्हेट BMS मध्ये कॅटेगरीनुसार किती जागा आहेत, त्याचबरोबर BHMS चे गव्हर्नमेंट कॉलेज किती पार्टिसिपेट करताय आणि टोटल BHMS प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा रिकाम्या आहे, त्याचबरोबर BMS साठी पण किती जागा रिकाम्या आहे, त्याची एक सविस्तर माहिती मी छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी 100% सॉल्व्ह होऊन जाईल। तर पहा सर्वात अगोदर आपण विचार करूया की महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काय आपले गव्हर्नमेंट BMS कॉलेज आहेत ना, तर नंबर 1चं तुम्हाला 3101 कोडचं कॉलेज दिसतं, आर्य पोदार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जे आहे ना ते तुम्हाला मुंबईमध्ये दिसतं। जवळपास जर तुम्ही इंटेक कॅपॅसिटी बघितला तर 125च्या इंटेक कॅपॅसिटी, 19 जागा ज्या आहेत त्या तुमच्या ऑल इंडिया कोटामधून फिल केल्या जातात आणि AA CCC नावाची जी वेबसाईट राहते ना तिथून तुमच्या जागा कंप्लीट फिल केलेल्या तुम्हाला दिसून येतील। जर आपण विचार केला की आर्य पोदारमध्ये महाराष्ट्र स्टेट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत, त्याचबरोबर अदर रिझर्वेशनच्या किती जागा आहेत, जर आपण SC कॅटेगरीचा विचार केला तर जनरल कोट्यामधून 5 जागा आहेत, वुमन कोट्याचा विचार केला तर 2 जागा तुम्हाला बघायला भेटतील आणि फिजिकल हँडिकॅपची 1 जागा तुम्हाला SC कॅटेगरीमधून बघायला भेटते। आता प्रत्येक कॅटेगरीमधून जो जनरल कोटा राहतो ना तिथं जो काय फिमेल स्टुडंट राहील प्लस जो काय मेल स्टुडंट राहील ना, तर ज्यांचा स्कोर जास्त असेल त्यांना अलॉटमेंट केलं जातं, पण जो काय आपला वुमन कोटा राहतो ना तर या ठिकाणी त्या कॅटेगरीचा जो काय फिमेल स्टुडंट राहतो ना त्यालाच अलॉटमेंट केलं जातं, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्याचबरोबर ऑर्फन मुलांसाठी म्हणजे अनाथ मुलांसाठी एक कोटा राहतो आणि फिजिकल हँडिकॅप जे अपंग मुलं राहत आहे ना तर त्यांच्यासाठी एक गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला कोटा दिसून येतो आणि हा सेम तुम्हाला BHMS साठी पण BMS प्रायव्हेटसाठी पण लागू होतो, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता। त्यानंतर जर आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर जनरलमधून टोटल 4 जागा रिकाम्या आहे, वुमनमधून तुम्हाला 1 जागा रिकामी दिसते। FJ कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर जनरलमधून 1 जागा रिकामी आहे, NT1चा विचार केला तर जनरलची 1 जागा रिकामी आहे, NT2 साठी या ठिकाणी 3 जागा जनरलच्या आहे, 1 जागा तुम्हाला वुमन कोट्यामधून दिसते, NT3 कॅटेगरीचा पण 1 जागा तुम्हाला जनरलमधून या ठिकाणी वॅकंट दिसतोय। OBC कॅटेगरीचा विचार केला तर 9 जागा तुमच्या जनरलमधून वॅकंट आहेत, 3 जागा तुमच्या या ठिकाणी वुमन कोट्यामधून दिसत आहे। ACBC कॅटेगरीचा जर विचार केला तर 3 जागा तुमच्या जनरलमधून आहे, 2 जागा तुम्हाला वुमन कोट्याच्या दिसून येतील। EWSचा विचार केला तर 4 जागा जनरलमधून आहे, 2 जागा तुम्हाला वुमन कोट्याच्या दिसत आहे। ओपन कॅटेगरीसाठी 12 जागा जनरलच्या आहे, 7 जागा ज्या आहेत त्या तुमच्या वुमन कोट्यामधून तुम्हाला दिसत आहे। तर टोटल आपण बघितलं तर 66 जागा ज्या आहेत त्या तुम्हाला आर्य पोदार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सेकंड राऊंडसाठी वॅकंट दिसून येत आहेत। त्याचबरोबर जर समजा आपण ऑदर रिझर्वेशनचा विचार केला त्यामध्ये डिफेन्स 1चा जर विचार केला तर जनरलची 1 जागा आहे, वुमन कोट्याची 1 जागा आहे, डिफेन्स 2चा विचार केला तर 1 जागा जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी जनरलमधून मिळते, डिफेन्स 3चा कुठलाही जागा नाही। MK म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचा 1 सीट तुम्हाला बघायला भेटतो। तर टोटल 4 जागा ज्या आहेत त्या ऑदर रिझर्वेशनच्या तुम्हाला बघायला भेटतील, तर टोटल 70 जागा ज्या आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी सेकंड राऊंडसाठी अजून पण वॅकंट दिसत आहेत। आणि तुमचा सेकंड जो कॉलेज होता ना KG मिताल कॉलेज जो की हिंदी मायनॉरिटीचा होता त्याच्या पण जवळपास तुम्हाला 4 जागा ज्या आहेत त्या 20 पैकी अजून या ठिकाणी वॅकंट दिसत आहेत, ऑदर रिझर्वेशनचा कुठलाही सीट नाही या ठिकाणी। तर पहा टोटल आपण गव्हर्नमेंट कॉलेज बघूया किती पार्टिसिपेट करताय, तर जवळपास आपण बघितलं तर 22 जे आहे त्या ठिकाणी टोटल गव्हर्नमेंट कॉलेज पार्टिसिपेट करताय राऊंड 2 साठी पण, आणि जवळपास 22 गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळून जवळपास 1787 जागा ज्या आहेत त्या तुम्हाला टोटल इंटेक कॅपॅसिटीनुसार दिसत आहे। त्यापैकी 266 जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये गेल्या आणि बाकी उरलेल्या जागा ज्या आहेत त्या तुमच्या स्टेट कोट्यामधून फिल करताय। तर आता ज्या काय तुमच्या 1787 जागा होत्या तर त्यापैकी टोटल राऊंड 2 साठी BMSच्या किती जागा कॅटेगरीनुसार रिकाम्या आहे तर त्याची आपण चर्चा करूया। आपण जर SC कॅटेगरीचा विचार केला सर्वात अगोदर तर तुम्हाला जनरलमधून टोटल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 65 जागा दिसत आहे, वुमनसाठी 24 जागा आहेत, ऑर्फन 2 साठी तुम्हाला 1 जागा बघायला भेटते, फिजिकल हँडिकॅपसाठी 10 जागा मिळत आहे। ST कॅटेगरीचा विचार केला तर 36 जागा तुम्हाला जनरलमधून दिसत आहे, वुमनमधून 14 जागा आहेत, ऑर्फनमधून 1 जागा आहे आणि फिजिकल हँडिकॅपमधून तुम्हाला
5 जागा ज्या आहेत त्या एस टी कॅटेगरीच्या सेकंड राऊंडमध्ये BAMS गव्हर्नमेंट कॉलेजच्या दिसत आहेत. FJ कॅटेगरीचा विचार केला तर 12 जागा ज्या आहेत त्या जनरलमधून आहेत, वुमनमधून 3 जागा दिसत आहेत आणि जवळपास फिजिकल हँडिकॅपचा विचार केला तर 2 जागा तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहेत FJ कॅटेगरीमधून. NT1चा विचार केला तर 11 जागा ज्या आहेत त्या जनरलमधून आहेत, 3 जागा तुम्हाला वुमन कोट्यामधून दिसत आहे आणि फिजिकल हँडिकॅपमधून तुम्हाला 2 जागा या ठिकाणी दिसून येत आहे. NT2चा जर विचार केला तर 17 जागा ज्या आहेत त्या जनरलमधून आहेत, 4 जागा तुम्हाला वुमन कोट्यामधून आहे, 1 जागा तुम्हाला ऑर्फनमधून दिसते आणि फिजिकल हँडिकॅपमधून तुम्हाला 3 जागा दिसत आहेत. NT3चा विचार केला तर 12 जागा जनरलच्या आहेत, 4 जागा ज्या आहेत त्या तुम्हाला वुमन कोट्याच्या दिसतात, 1 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅपची दिसते. OBC कॅटेगरीचा विचार केला तर 94 जागा ज्या आहेत त्या जनरलच्या आहे, वुमनसाठी 30 जागा दिसत आहे तुम्हाला, ऑर्फनची 1 जागा आहे, ऑर्फन 2ची 1 जागा आहे आणि 13 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅपच्या दिसत आहे. ह्या खूप साऱ्या सीट ज्या आहेत ते तुम्हाला टोटल SC कॅटेगरीपासून OBC कॅटेगरीच्या रिझर्व्ह कॅटेगरीच्या मिळून तुम्हाला टोटल जागा दिसून येत आहे. त्याचबरोबर जर समजा आपण विचार केला जी काय आपली SCBC कॅटेगरी आहे तर 39 जागा दिसतील जनरलमधून, 17 जागा वुमनसाठी, ऑर्फन 1साठी 1 जागा आहे, ऑर्फन 2साठी 1 जागा आहे आणि फिजिकल हँडिकॅपसाठी 7 जागा अजून पण वॅकंट दिसत आहे. EWSचा विचार केला तर 41 जागा आहे टोटल जनरलमधून, 17 जागा तुम्हाला वुमनमधून दिसतील, 1 जागा ऑर्फनची आहे, ऑर्फन 2ची 1 जागा आहे आणि फिजिकल हँडिकॅपच्या 7 जागा अजून रिकाम्या आहेत. ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 132 जागा जनरलमधून, 46 जागा वुमन कोट्याच्या, ऑर्फनची 2 जागा आहे, ऑर्फन 2चा 1 जागा आणि 14 जागा ज्या आहेत त्या फिजिकल हँडिकॅपच्या अजून पण वॅकंट दिसत आहेत. तर टोटल जवळपास 692 जागा ज्या आहेत त्या राऊंड 2 साठी BAMS गव्हर्नमेंट कॉलेजच्या कॅटेगरीमधून आणखीन पण रिकाम्या तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहेत. जर आपण विचार केला ऑदर रिझर्वेशनचा तर डिफेन्स 1 मधून 10 जागा जनरलच्या, 6 जागा वुमन कोट्याच्या आहेत. डिफेन्स 2चा विचार केला तर 8 जागा जनरलच्या, 2 जागा वुमनसाठी दिसत आहेत. डिफेन्स 3चा विचार केला तर 5 जागा जनरलच्या, 1 जागा वुमन कोट्याच्या आहे. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरसाठी 1 जागा तुम्हाला जनरल आणि वुमन कोट्यामधून दिसत आहे. तर जवळपास तुम्हाला 34 जागा ज्या आहेत त्या ऑदर रिझर्वेशनच्या मिळत आहे. स्टेट कोटा प्लस ऑदर रिझर्वेशन जर बघितलं तर 731 जागा तुम्हाला टोटल या ठिकाणी स्टेट काउन्सिलिंगमध्ये राऊंड 2 साठी वॅकंट असताना गव्हर्नमेंट BAMS कॉलेजच्या दिसून येत आहेत. त्यानंतर जर समजा आपण प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला जसं की प्रायव्हेट कॉलेज तुम्हाला या ठिकाणी 1 नंबरला दिसतं, 3104 त्याचा चॉईस कोड आहे. YMT आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज खारघर नवी मुंबईमध्ये आहे कॉलेज. जर इंटेक बघितली तर 100% जागा ज्या आहेत त्या तुम्हाला टोटल इंटेक दिसते. 15 जागा ऑल इंडिया कोटा म्हणजे CET सेलचा जो काय सेकंड राऊंड कंडक्ट होत आहे ना आता 29 तारखेपासून, तर त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे आणि 15% जागा ज्या आहेत त्या तुमच्या IQ कोट्यामधून दिसत आहे. जर आपण या कॉलेजचा विचार केला की कॅटेगरी वाईज या कॉलेजमध्ये किती जागा आहेत तर SC कॅटेगरीसाठी या ठिकाणी जनरलमधून 1 जागा आहे, वुमन कोट्यामधून तुम्हाला 1 जागा दिसते आणि ऑदर जे रिझर्वेशन राहतं ना ऑर्फनवालं, फिजिकल हँडिकॅपवालं ते प्रायव्हेटमध्ये कोणत्याही मेडिकल कोर्ससाठी नसतं. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ST कॅटेगरीचा विचार केला तर जनरलची 1 आहे, वुमन कोट्याची 1 आहे, FIJमधून पण जनरलचा 1 जागा रिकामा दिसतो. NT1चा जर विचार केला तर कुठल्याही प्रकारे या कॉलेजमध्ये सीट वॅकंट नाही आहे. NT2 साठी जनरलचा 1 सीट रिकामा आहे, NT3 साठी पण जनरलचा 1 सीट रिकामा आहे, OBC साठी जनरलचे 2 जागा रिकामे आहे. तर हे टोटल रिझर्व्ह कॅटेगरीचे तुम्हाला सीट दिसत आहे. ACBCचा जर आपण विचार केला तर 2 जागा जनरलमधून आहे, 2 जागा वुमनमधून दिसत आहे. EWSचं पण कुठल्याही प्रकारचं सीट रिझर्वेशन प्रायव्हेट कॉलेजमध्ये नसतं. जरी तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून सीट अलॉटमेंट झाला EWS या विद्यार्थ्यांना तरी पण कॅटेगरीचं पूर्णच्या पूर्ण बेनिफिट मिळून जाईल. तर EWSचं पण कुठल्याही प्रकारे कोणत्याही प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्हाला सीट दिसणार नाही आहे. तुम्हाला ओपनची सीट या ठिकाणी कन्सिडर करून चालणार आहे. ओपनसाठी विचार केला तर 16 जागा जनरलच्या, 8 जागा तुम्हाला वुमनच्या दिसत आहे. तर जवळपास 85 जागापैकी 37 जागा ज्या आहेत ते तुम्हाला सेकंड राऊंडसाठी वॅकंट दिसत आहेत. त्याचबरोबर IQ कोट्याच्या 15 जागा आणखीन पण वॅकंट आहेत. या कॉलेजची फक्त 1च सीट जी आहे त्या IQ कोट्याची फिल झालेली आहे. तर टोटल जवळपास 51 जागा ज्या आहेत ते तुम्हाला अजून पण 100 पैकी वॅकंट दिसत आहेत. आणि ज्या काय ऑल इंडिया कोट्याच्या जागा आहेत त्या ऑल इंडिया कोटाचं जे काय सीट मॅट्रिक्स अपडेट झालं ना तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. तर पहा आता राऊंड 1 मध्ये जवळपास आपल्याला माहिती की 94 कॉलेज जे आहेत ते BAMSचे प्रायव्हेट कॉलेज पार्टिसिपेट केलेले आपल्याला दिसून येत होते. तर आता सेकंड राऊंडमध्ये जर आपण बघितलं तर जवळपास या ठिकाणी 98 कॉलेज पार्टिसिपेट करत आहे. म्हणजे राऊंड 1 मध्ये 94 कॉलेज होते, सध्या 98 कॉलेज पार्टिसिपेट करत आहेत. म्हणजे जवळपास 4 कॉलेज जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी नवीन ॲड होताना दिसत आहेत. BAMSचे प्रायव्हेट कॉलेज किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज 4 कॉलेज नवीन या ठिकाणी ॲड होताना दिसत आहेत. जर आपण बघितलं आहे सीट मॅट्रिक्समध्ये तर लास्ट नंबरचा कॉलेज जो आहे तो आपला धाराशिवमधला कॉलेज दिसतो. आणि टोटल BAMSच्या प्रायव्हेटच्या सीट बघितल्या इंटेक कॅपॅसिटीनुसार तर 7531 होत्या. त्यापैकी
जवळपास 1128 जागा ज्या आहेत त्या आपल्या ऑल इंडिया कोटा 15% मधून फिल केल्या जात आहे आणि याची पण काउन्सिलिंग जे आहे ते आपलं सीईटी सेलच कंडक्ट करते, जिथून की तुम्हाला 2000 रुपये फीस राहते आणि 50,000 रुपये डिपॉझिट देणं पडतं. तर त्या ठिकाणी काउन्सिलिंग होते समजा, आणि बाकी उरलेल्या 15% जागा ज्या आहेत ते तुमच्या IQ कोट्यामधून ज्या आहेत त्या स्टेट काउन्सिलिंगमधूनच फिल केल्या जात आहे. जर आता आपण टोटल प्रायव्हेट कॉलेजमध्ये BMSच्या कॅटेगरीनुसार राऊंड 2 साठी किती जागा याचा विचार केला तर SC कॅटेगरीसाठी जनरलमधून 137 जागा रिकाम्या आहे, वुमनसाठी 52 जागा रिकाम्या आहे, ST2 साठी 91 जागा जनरलच्या आहे, 32 जागा वुमन कोट्याच्या आहे, FJ कॅटेगरीसाठी 85 जागा आहे, जनरलमधून 8 जागा दिसत आहे वुमन कोट्याच्या, NT2चा विचार केला किंवा NT1चा विचार केला तर 14 जागा दिसत आहे जनरलमधून, 11 जागा वुमनमधून दिसत आहे, NT2 साठी या ठिकाणी 33 जागा जनरलच्या आहे, 15 जागा वुमन कोट्याच्या आहे, NT3चा जर विचार केला तर 18 जागा दिसत आहे जनरलच्या, 9 जागा दिसत आहे तुम्हाला वुमन कोट्याच्या, OBCचा विचार केला तर 189 जागा आहे जनरलच्या, 79 जागा दिसत आहे वुमन कोट्याच्या. तर या टोटल जागा ज्या आहेत त्या OBC कॅटेगरीपासून ते पार SC कॅटेगरी टोटल रिझर्व्ह कॅटेगरीच्या जागा दिसतील. ACBCचा विचार केला तर 181 जागा ज्या आहेत ते तुम्हाला जनरलच्या दिसत आहे, वुमन कोट्याचा विचार केला तर 74 जागा ज्या आहेत त्या वुमन कोट्यामधून दिसत आहे. EWSचं कुठल्याही प्रकारचे सीट रिझर्वेशन तुम्हाला दिसणार नाही. ओपनमधून विचार केला तर 1080 जागा ज्या आहेत ते तुम्हाला जनरलमधून दिसत आहे, 437 जागा तुम्हाला वुमन कोट्यामधून दिसत आहे आणि ओपनच्या सीट्या काही स्पेशल रिझर्वेशन नाही, त्या सर्व कॅटेगरीसाठी समान राहत आहे. ज्या विद्यार्थ्याचा स्कोर जास्त असेल त्याला ठिकाणी अलॉटमेंट केलं जातं. टोटल जवळपास 2485 जागा ज्या आहेत त्या राऊंड 2 मध्ये एकदम क्लिअर वॅकेंट होऊन आलेल्या दिसत आहे तुम्हाला. आणि अजून एक सेकंड सीट मॅट्रिक्स जे आहे ते BMS तुम्हाला व्हर्च्युअल सीट मॅट्रिक्स बघायला भेटतं. तर ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज जॉईन केलंय, कॉलेज जॉईन करून बेटरमेंटला अप्लाय केले ना, तर त्या सीट ज्या वॅकेंट आहेत त्या तुम्हाला तिकडे दिसून येतील. जर त्यांना सेकंड राऊंडमध्ये MBBS BDS भेटलं तर त्या सीट ज्या आहेत त्या तुमच्या थर्ड राऊंडला वॅकेंट होऊन येतील, किंवा मग त्या लगेच सेकंड राऊंडमध्ये ह्या विद्यार्थ्यांचं बेटरमेंट होणार झालं समोर चांगल्या कॉलेजमध्ये, आणि देन मग त्या सीट ज्या आहेत ते तुम्हाला परत ज्या आहेत त्या वॅकेंट होताना दिसून ह्याच राऊंडमध्ये जे आहे ते कमी स्कोरल्या विद्यार्थ्यांचं पण अलॉटमेंट होऊ शकतं. तर ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज जॉईन करून बेटरमेंटला गेले ना, तर ते सीट मॅट्रिक्स तुम्हाला व्हर्च्युअल सीट मॅट्रिक्स बघायला भेटतं, ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि आपण IQ कोट्याचा विचार केला तर 835 जागा ज्या आहेत त्या BMSच्या IQ कोट्याच्या अजून पण रिकाम्या आहेत. जवळपास 3320 जागा ज्या आहेत त्या टोटल स्टेट काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला दिसून येत आहेत. त्यापैकी जवळपास आपल्याला 835 जागा ज्या आहेत ना, तर त्या टोटल IQ कोट्याच्या आहेत आणि बाकीच्या जागा आहेत 2485, तर त्या आपल्या अजून पण स्टेट कोट्यामधून वॅकेंट असताना आपल्याला दिसून येत आहेत. आता जर आपण विचार केला गव्हर्नमेंट BHMS कॉलेजचा, तर गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगावमध्ये आपल्याला एकच कॉलेज बघायला भेटतं. 63 सीटचा टोटल इंटेक कॅपॅसिटी मिळतो. त्यापैकी 9 जागा ज्या आहेत त्या आपल्या AA-CCC थ्रू ऑल इंडिया कोट्यामधून फिल केल्या जात आहे. आणि बाकीच्या जर बघितल्या आपण तर SC कॅटेगरीसाठी या ठिकाणी जवळपास 5 जागा जनरलमधून, वुमनच्या 2 जागा वॅकेंट आहेत राऊंड 2 ला, ST कॅटेगरीसाठी 2 जागा जनरलच्या आहे, फिजिकल हँडिकॅपचा 1 जागा आहे, VJ कॅटेगरीसाठी 1 जागा आहे जनरलचा, NT1 साठी 1 जागा जनरलची, NT2 साठी 1 जागा जनरलचा, 1 जागा वुमन कोट्याचा आहे, NT3 साठी 1 जागा आहे जनरलचा, OBC साठी 3 जागा दिसत आहे जनरलच्या, 3 जागा वुमन कोट्याच्या आहेत. नंतर जर आपण विचार केला तर ह्या सीट आपल्या टोटल रिझर्व्ह कॅटेगरीच्या आहेत, SC कॅटेगरीपासून OBC कॅटेगरीच्या. जर आपण ACBCचा विचार केला तर 3 जागा जनरलमधून, 1 जागा वुमन कोट्याची आहे, EWS मधून 2 जागा जनरलच्या, 1 जागा वुमन कोट्याची दिसते. ओपनमधून जर बघितलं तर 7 जागा जनरलच्या, 4 जागा वुमन कोट्याच्या आहे. ऑर्फनची तुम्हाला 1 जागा बघायला भेटते आणि फिजिकल हँडिकॅपची तुम्हाला 1 सीट या ठिकाणी दिसून येत आहे. तर टोटल 40 जागा या कॉलेजच्या 63 पैकी अजून पण स्टेट कोट्याच्या या ठिकाणी तुम्हाला वॅकेंट दिसत आहेत. आणि जी काय ऑदर रिझर्वेशनची जागा आहे तर डिफेन्स 2 साठी जनरलमधून तुम्हाला एकच जागा दिसते. तर जवळपास 42 सीट ज्या आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी वॅकेंट दिसत आहेत, ज्या की तुमच्या या ठिकाणी स्टेट काउन्सिलिंगमधून फिल केल्या जातील समजा. आणि त्यानंतर जर समजा आपण बघितलं तर बाकीच्या जे सीट आहेत ते तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून फिल केल्या जात आहे. त्यानंतर जर समजा आपण प्रायव्हेट कॉलेजमध्ये बघितलं तर नंबर 1 ला तुम्हाला M पटेल कॉलेज दिसतं समजा. मुंबईमध्ये हे कॉलेज आहे, सेंबरचा इंटेक कॅपॅसिटी आहे, याच्या पण 15% सीट ज्या आहेत त्या CET सेल ऑल इंडिया कोट्यामधून भरतं. CET सेल स्वतःची काउन्सिलिंग कंडक्ट करतं आणि बाकी ज्या उरलेल्या सीट राहतील 85 सीट तर त्या तुमच्या स्टेट काउन्सिलिंगमधून भरल्या जात आहे. 15% सीट ज्या आहेत त्या तुमच्या IQ कोट्यामधून भरल्या जात आहेत. जर आपण विचार केला की या कॉलेजच्या स्टेट काउन्सिलिंगमधून कॅटेगरीनुसार किती जागा, जर आपण SC कॅटेगरीचा विचार केला तर जनरलच्या 2 जागा आहे, वुमन कोट्यासाठी 1 जागा आहे, ST कॅटेगरीच्या जनरलच्या 2 आहे, वुमन कोट्याची 1 जागा आहे समजा. FJ कॅटेगरीसाठी आणि NT1 कॅटेगरीसाठी कुठल्याही प्रकारचे सीट जे आहेत या कॉलेजमध्ये वॅकेंट नाही आहे. NT2चा विचार केला तर वुमनसाठी 1 जागा आहे, NT3ची पण कुठल्याही प्रकारे सीट या कॉलेजमध्ये वॅकेंट नाही आहे. OBC कॅटेगरीचा विचार केला तर 5 जागा,
जनरलच्या 1 जागा वुमन कोट्याची आणि टोटल रिझर्व्ह कॅटेगरीच्या जागा तुम्हाला दिसत आहेत. एसीबीसीचा विचार केला तर 5 जागा जनरलच्या, 3 जागा तुम्हाला वुमन कोट्याच्या दिसतात. ईडब्ल्यूएसचा विचार केला तर कुठल्याही प्रकारे सीट वॅकेंट दिसणार नाहीये. ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 11 जागा दिसतात. जनरलच्या 6 जागा तुम्हाला वुमन कोट्यामधून दिसत आहे. जवळपास 38 जागा ज्या आहेत ते तुम्हाला अजून पण वॅकेंट दिसत आहे स्टेट कोट्यामध्ये. जे काय तुमच्या 85% जागा होत्या ना राऊंड 1 मध्ये, तर त्यापैकी 38 जागा ज्या आहेत ते तुम्हाला सेकंड राऊंडला कॉलेजच्या अजून पण वॅकेंट दिसत आहेत. आणि आयक्यू कोट्याच्या 7 जागा ज्या आहेत ते तुम्हाला 15 पैकी अजून पण वॅकेंट दिसत आहेत. म्हणजे बाकीच्या ज्या काय 6 जागा ज्या आहेत ना किंवा 8 जागा ज्या आहेत त्या तुमच्या या ठिकाणी आयक्यू कोट्यामधून फिल झालेल्या तुम्हाला दिसून येत आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. किंवा मग काही विद्यार्थ्यांनी जॉईन करून जे आहे ते बेटरमेंटला पण अप्लाय केलं तुम्हाला दिसून येत असेल. जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती की जवळपास 36च्या आसपास जे आहे ते कॉलेज राऊंड 1 मध्ये पार्टिसिपेट झाले BHMS वाले. तर आता राऊंड 2 मध्ये जवळपास तुम्हाला या ठिकाणी 50 कॉलेज जे आहे ते पार्टिसिपेट करताना दिसत आहेत. म्हणजे जवळपास राऊंड 2 ला 50 कॉलेज येत आहेत. राऊंड 1 मध्ये 36 कॉलेज होते. म्हणजे जवळपास 14 कॉलेज जे आहेत ते सेकंड राऊंड मध्ये नवीन ॲड झालेले तुम्हाला या ठिकाणी BHMS चे दिसून येत आहेत. ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता. आणि जवळपास 50 कॉलेजमध्ये 4040 जागा तुम्हाला टोटल वॅकेंट दिसत आहेत. त्यापैकी 6 ते 8 जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातील. आणि तेवढ्याच जागा ज्या आहेत त्या तुमच्या जवळपास 6 ते 8 जागा ज्या आहेत त्या तुमच्या 15% आयक्यू कोट्यामधून भरल्या जातात. पण त्यातल्या राऊंड 1 मध्ये काही फिल झाले असतील. बाकीच्या जागा जर वॅकेंट जागाचा विचार केला आपण की टोटल BHMS मध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये कॅटेगरीनुसार स्टेट कोट्यामध्ये किती जागा आहेत, SC कॅटेगरीसाठी जनरलमधून 93 जागा आहे, वुमनसाठी 45 जागा आहे, ST मध्ये जवळपास 56 जागा आहे, जनरलमधून 31 जागा वुमन कोट्याच्या आहे, PJ कॅटेगरीमधून 18 जागा येतात जनरलच्या आणि वुमनसाठी 11 जागा येतात. NT1 चा विचार केला तर 17 जागा, जनरलमधून 10 जागा वुमन कोट्याच्या आहे. NT2 चा विचार केला तर 22 जागा आहे, जनरलच्या 11 जागा येतात वुमन कोट्यामधून. NT3 चा विचार केला तर 14 जागा, जनरलच्या 6 जागा वुमन कोट्यामध्ये आहे. OBC कॅटेगरीचा विचार केला तर 149 जागा, जनरलच्या 58 जागा आपल्याला वुमन कोट्याच्या दिसत आहे. ह्या टोटल रिझर्व्ह कॅटेगरीच्या सीट इथे दिसून येत आहेत. त्यानंतर जर समजा आपण विचार केला ACBC साठी तर जवळपास 144 जागा, जनरलच्या 72 जागा वुमन कोट्याच्या दिसत आहेत. EWSचं कुठल्याही प्रकारचे सीट रिझर्वेशन तुम्हाला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये दिसत नाहीये. ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 899 जागा आहे, जनरलच्या 385 जागा तुम्हाला वुमन कोट्याच्या दिसत आहेत. जवळपास या ठिकाणी 2041 जागा आणखीन पण 85% स्टेट कोट्याच्या कॅटेगरीमधून वॅकेंट आहेत, जिथून की तुम्हाला कॅटेगरीचं पूर्णच्या पूर्ण बेनिफिट दिलं जातं. जर आपण आयक्यू कोट्याचा विचार केला तर 428 जागा ज्या आहेत त्या अजून पण तुम्हाला BHMS साठी वॅकेंट दिसत आहेत. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि ऑल इंडिया कोट्याचं जे सीट मॅट्रिक्स आहे ते तुम्हाला CETCLच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिसून येईल, जे की त्या ठिकाणी तुम्हाला असतं. समजा BUMS जर आपण गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला तर जवळपास टोटल 3 तुमचे गव्हर्नमेंट कॉलेज BUMS साठी दिसत आहे समजा युनानीसाठी. आणि त्यामध्ये 180 जागा आहे, टोटल 27 जागा ऑल इंडिया कोट्यामधून फिल केल्या जातील. आणि बाकी उरलेल्या जागा ज्या आहेत ते तुमच्या या ठिकाणी स्टेट कोट्यामधून फिल केल्या जात आहे. हे मुस्लिमसाठी येत आहे समजा कॉलेज, त्यामुळे तुम्हाला इथं अदर कॅटेगरीच्या कुठल्याही प्रकारची सीट दिसत नाहीये. तो ओपनसाठी या ठिकाणी सेकंड राऊंडला 28 जागा आहे टोटल गव्हर्नमेंट कॉलेजच्या. जनरलमधून 10 जागा ज्या आहेत त्या वुमनमधून दिसत आहे. टोटल 38 जागा अजून पण वॅकेंट आहेत. अदर रिझर्वेशनची कुठल्याही प्रकारे सीट तुम्हाला या ठिकाणी वॅकेंट दिसून येत नाही आहे. त्यानंतर जर आपण प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला समजा BUMS कोर्ससाठी तर त्या ठिकाणी 4 कॉलेज टोटल पार्टिसिपेट करताय. टोटल 4 कॉलेजमध्ये 230 जागा आहेत, त्यापैकी 35 जागा ज्या आहेत त्या आपला CETCL ऑल इंडिया कोटा कन्सिडर करताना तर तिथून त्या फिल केल्या जातील. आणि टोटल जर आपण सीट बघितल्या सेकंड राऊंडला किती वॅकेंट आल्यात तर जनरलमधून जनरल कॅटेगरीमधून 48 जागा आहेत आणि वुमन कोट्यामधून 19 जागा, टोटल 67 जागा ज्या आहेत ते तुम्हाला BMS प्रायव्हेट कॉलेजच्या अजून पण वॅकेंट दिसत आहेत. आणि IQ कोट्याचा विचार केला तर 16 जागा तुम्हाला अजून पण या ठिकाणी वॅकेंट दिसत आहेत. म्हणजे टोटल 83 जागा ज्या आहेत त्या BUMSच्या प्रायव्हेट कॉलेजच्या ठिकाणी राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करत आहेत. तर पहा, जे काय आपलं ग्रुप B होतं ना BMS, BHMS आणि BUMS, तर त्यांचं गव्हर्नमेंट प्रायव्हेटचं पूर्ण सविस्तर सीट मॅट्रिक्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. त्याचबरोबर जवळपास BHMS साठी या ठिकाणी 14 कॉलेज जे आहेत तुम्हाला राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करताना दिसत आहेत. आणि BMS साठी जर आपण विचार केला तर जवळपास 4 जे आहेत ते कॉलेज या ठिकाणी नवीन ॲड झालेले तुम्हाला दिसून येत आहेत. BUMS साठी कुठल्याही प्रकारचं कॉलेज जे आहे ते ॲड झालेलं नाहीये. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर पहा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये जी काय अपडेट राहील किंवा उद्या जी काय चॉईस फिलिंग चालू होणार आहे स्टेट कोट्याची तर त्याचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कसं फिल करणं आहे त्याचा एक लाईव्ह डेमो मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा.